आज सोबत जण आल्या पण तिघी जावा सोबत आहेत व्हिडिओमध्ये. ते राधिकाच्या व्हिडिओमध्ये जास्त आहेत. ते राधिकाचा जो प्लॅन होता बनवण्याचा तो व्यवस्थित जमला नाही, त्याच्यामुळे लगेच आईनं वगैरे चालू केलं इकडं. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता बरेच दिवस झाले रेसिपी चॅनल चालू केलेले आहे आणि तर बरेच जणांचे कमेंट होते की राधिका तू रेसिपी टाकत नाही आहे. तर मेन काय बनवायचं रोज सर्वाला विचारच पडत असतो. तर भाजीचं खूप टेन्शन असते सर्वांना स्त्रियांना, तर म्हणून मी रेसिपी चॅनल चालू केलेलं आहे. तर आज नाही का म्हटलं, प्रेग्नेन्सीमध्ये काही काही खावं वाटत असते, सर्वांना माहीतच असते स्त्रियांना. तर बघा मी नाही का आज मस्तपैकी रेसिपी घेऊन येणार आहे. तर ते रेसिपी काय बनवायची आहे तर आई सांगणार आहे तुम्हाला कशा प्रकारे बनवायची काय. तर नमस्कार आई. नमस्कार. तर बघा आम्हाला रेसिपी बनवायची, काय बनवायची आहे मग रेसिपी? गवळ्याचे बोंड, हां, वाटाणे भात, वाटाणे भात बनवायचा आणि लिंबूचं लोणचं घातलं, लिंबूचं टाकायचं. तर बघा लोणचं घातलेलं आहे मी, खूप सुंदर झालेलं आहे ते लोणचं. राधाला खा वाटलं मग लिंब आणले, हां, लोणचं घातलं. तर आम्ही पाकाचं लोणचं केलेलं आहे गुडाचं. आणि आता कायचे बोंड करायचे आहे कवड्याचे, करायचं त्याचं पाकात करून घ्यायचं. तर त्याला शिजवून घेतलेलं आहे. हो. आणि शिजवून घेतल्यानंतर त्याला पाकात येऊन थोडंसं द्यायचं. पिळलं. हो. पिळल्यानंतर त्याच्यात काजू वगैरे टाकलेले आणि विलायची टाकलेली. तर ते बघा आता त्याच्यामध्ये थोडीशी कणिक टाकायची. गूळ टाकायचं. हां, कणिक आणि गूळ टाकायचं आहे नाही. हो. तर मी बनवलं नाही आहे जास्त वेळ, तर मागच्या वेळेस आईनं बनवला होता. आणि इकडं चालू आहे वाटाणा भात तयारी. तर काय काय घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि हे वापरून घेतलेले आहे वाटाणे भात थोडे कर. शेंगदाणे घे, थोडे हे घे, सोयाबीनच्या वड्या. हां, शेंगदाणे घ्यायचा आहे आणि इकडं मसाला काढलेला आहे. हो. तर असं आहे रेसिपीमध्ये. तर आता मी बनवून दाखवते. का साखरेचे पण चालतात? साखर गुळाचे करते, साखरेचे करते. गुळाचे छान लागतात पण, कारण मी खूप खाल्लेलं याच्या आधी हो. आईच्या हातचे. गुळाचे चांगले पण नाही म्हणते ना, आता टाक मग. आहे गुळ. मी सकाळी लोणचे टाकलं. पुरा टाक ना, टाक मग साखर. तेच कारण आहे. दुपारला काय झालं, लोणचं टाकलं त्याच्यामध्ये संपून गेला. हो. असं आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम जे असेल ते, टाक साखर. कारण वेळेवर सर्व काही करून घ्यावं लागते. आणि खरंच राधिका जे आहे, दुसरा फुल. अच्छा सापडला कुठेतरी ठेवलेला, पण ऐन वेळेवर सापडला ते पण महत्त्वाचं आहे. आणि मस्त आहे. आणि खरंच राधिका रेसिपी जे आहे व्हिडिओ चालू करणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्हाला बघायला आवडेल का. आणि विशेष म्हणजे अशा ते काय म्हणतात, हां कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे असं राधिकाचं म्हणणं आहे. कारण कंटिन्यू प्रश्न पडते प्रत्येक घरी किंवा आज भाजी काय बनवायचं, रेसिपी करा. आणि आई आणि राधिका दोघेजण असे आहे की बऱ्याच वेळा भाजीपाला नसतानाही ते ज्या छोट्या छोट्या रेसिपीमधून तयार करतात आणि एक वेगळं काहीतरी दाखवतात. त्याच्या हिशोबानेच म्हटलं की आज कवड्याचे बोंडे वगैरे करणार आहे. तर हो. राधिकाचं म्हणणं होतं की बा मला आज व्हिडिओ घ्यायचा आहे, कवड्याचे बोंडे वगैरे करणार आहे, भात करणार आहे फोडणीचा. आणखी ते लोणचं केलं ना, हो, लोणचं. लोणचं तर आवडीचं आहे आणि या दिवसात लोणचं आवडणारच आहे. लोणचं दुपारीच केलं. भात करून घेतले हो, आणि गरमागरम. पण सर्वात महत्त्वाचं आहे की जोरानं बोलावं लागणार आहे. हो बरोबर. हळू बोललं तर कसं समजणार लोकांना की तुम्ही काय व्हिडिओ बनवत आहे, काय कशात टाकत आहे, नेमके काय दाखवत आहे. हां, घ्यायचा मग व्हिडिओ कंटिन्यू हो. सांगशील सर्वांना मग इकडं काय घेत आहे काय नाही. तर तेल घेतलेलं आहे, खिचडी करायची आहे वाटाणा आणि शेंगदाणे. तर मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मसाला काढलेला आहे आपण, हे मसाला टाकून घेतलेला आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे करतात, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे टाकतात. लसूण कांदा सर्व मिक्स करून काढलेलं आहे.
मिक्सरमधून आणि उद्याचं कडकडीत वेगळ्या याला मसाले वापरू शकतो. कोणी विलायची टाकतं, लवंग, विलायची आणि वेगवेगळं टाकत असतं त्याच्यामध्ये. आणि याचा मसाला पण वेगळा भेटत असतो. मसाला आपण घरगुती कोणताही वापरला चालते, तसं काही नसते. तर बघा कढीपत्ता टाकून घ्यायचा, नंतर ते व्यवस्थित होणार नाही कडकडीत. तर तसं आपण मसाला अगोदरच भाजून घेतलेला आहे, तर आपल्याला जास्त होऊ द्यायचं काम नाही मसाला. तांदूळ आणले का? नाही तांदूळ पण घेऊन यायचे आहे. इकडे तांदूळ आणायला जात आहे. आणि टोमॅटो टाकून घ्यायचा. हो आहे 2 पाण्याने धुतले नाही. हो दिवसभर चांगला राहते तेव्हा. काय झालं? देव रडके म्हणते दिवसभर चांगला राहते. हम्म. संध्याकाळी आता ते झोपी हां, झोपेच्या नाव. संध्याकाळी करते देव रे. थोडसे कानाचे अजून बस आले पोळ्या आहेत ना. पुढे नाही. आणि हा व्हिडिओ जो आहे ते या किचनमधला शेवटचा राहू शकते किंवा पुढचा व्हिडिओ येऊ शकते का. आता जर तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ कंटिन्यू आणणार आहे. तर आता भात वगैरे टाकलेला आहे, शिजलेला आहे तो. तर बघा आपल्याला नाही का कवळ्याचे बोंड करायचे होते, तर नाही का ते शिजवून घेतलेलं आहे, पाकावर करावं लागते. आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलेलं आहे, विलायची वगैरे सर्व टाकलं. तर आता हे तळून घ्यायचं आहे आपल्याला. ते तळल्यानंतर तुम्हाला दाखवणारच. आलं झालं का व्यवस्थित? हो. पाकावरती आलं सर्व? हां घट्ट झालेलं आहे ते. तर याला आता तळून घेतलेलं आहे. अच्छा, तळायचं आहे का त्याला? हां, तळायचं. आणि यामध्ये काय काय टाकलं पण? याच्यात विलायची, काजू, बदाम, हम्म. गूळ टाकला, कणिक गूळ टाकली, कणिक टाकली थोडी. हो. पण ते दाखवलं नाही आपण. दाखवली? आधी घेतलेलं दाखवलं सर्व सामान? दाखवलंच नाही. तेच म्हणलं. कणिक नाही दाखवली आणि गूळ नाही दाखवली. ते टाकून घ्यायचं. अच्छा, ते असं आहे. आणि मला वाटते बुडी लागणार आहे आता, काय ते जळणार आहे वाटते. बंद कर ना आता. झालेलं आहे ते. तर ठीक आहे, चांगला आहे, व्यवस्थित मस्त प्रयत्न चालू आहे इकडं. पूर्ण अवनीच वाटत आहे काय? पूर्ण अवनीच असते नाही. आता ते पाकावर आलं. आपण आपल्या व्हिडिओला दाखवलं याच्या आधी, हो केले होते ना. एक वेळा दाखवलं होतं आहे ना. कारण सुरुवातीला जेव्हा राधिका नव्हती हो तेव्हा नाही, होती. होती. तू पण होती का? म्हणजे दुसऱ्यांदा करत आहे आपला व्हिडिओ. अच्छा. आज करायचे नव्हते पण ते म्हणे करा म्हणे. हम्म. कराच नव्हते आज. हो. थोडंच मला वाटतं एका वर्षानंतरच बनवत आहे आपण. हो तो पण आजपर्यंत बनवलंच नाही. नाही केले मग आता. कवड्याचे बुंड. हम्म. आणि आई पण आलेली इकडं. नमस्कार. नमस्कार. कारण काकू गेलेले बाहेर. जायचं का? फोन आला होता लगेच, फोनवरती बोलायला. सुवर्णाताईचा फोन आलेला होता आहे ना. हो मी कालच बोलली होती तिचं. तर बोलणं चालू आहे अल्टरनेट. लक्ष्मी आणि तेवढ्या टायमात नाही इकडं जे आहे बनवलं. हां आईनं जे सुरुवात केली होती, कारण फोन आला होता म्हणतात, तर बोलायला गेले होते ताईसोबत. बघू आता कसं करायचे आहेत तर. कारण आता खरं तर सुरुवात इथून आहे, कारण बऱ्याच जणाला जे काय तळटण येत नाहीत तिथं, तिथं खूप सारं चुकते. म्हणजे शिजवल्या व्यवस्थित जाते. आणि हे पाकावरती असं येऊ द्यायचं आहे. आता फोन आलेला होता ताईचा, बोलणं वगैरे चालू होतं जरासं. आई पण आहे इकडं. आणि आईचं जेवण झालेलं आहे विशेष म्हणजे, कारण आमचं उशीर होते. आईचं जेवण झालं. काय केलं आज जेवण? जेवण आज भाजी बेसन पोळ्या खिचडी. हो असं आहे. सगळे खावायचं. मस्त रेसिपी आहे. ते पण शॉर्टकट जर करायचं असेल तर एक नंबर बेस्ट पर्याय. आज सोबत जण आल्या, पण तिघी जावा सोबत आहेत व्हिडिओमध्ये.
ते राधिकाच्या व्हिडिओमध्ये जास्त आहेत. हो. ते चॅनल रेसिपी चॅनल त्यामध्ये जास्त आले आहेत. आणि ते हातानं टाकलं चांगलं राहील. गरम आहे का ते? गरम आहे ना. हो बघा आता मस्तपैकी करून चालू आहे इकडे. आणि हे गरम असताना कधीच चुकूनही हातामध्ये घ्यावं नाही लागत आणि खावं तर चुकूनच नाही लागत, कारण डायरेक्ट फोडच येते जसं तोंडामध्ये टाकलं. कारण मला अनुभव आहे, मी एक वेळा केलेलं होतं. किंवा आता जसे गरम गरम भजी घेतो आपण खायला, तसं गरम गरम भजी खायला घेतले की बस लगेच फोड येतात. पाकाच राहते पण तोंड असं जे आहे पूर्ण हे होऊन जाते, जळून जाते. कसे करताय, काय कसं करायचं सांग ना थोडं. फर्स्ट टाइम करताय. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की आता राधिका किचनमध्ये होती आणि आता लगेच आई किचनमध्ये कशी काय? तर झालं असं, काय झालं? मला जमले नाही. त्याच्यात कणिक कमी झाली. व्यवस्थित करता नाही आले, म्हणजे ॲक्च्युली हुकलं ते कमी जास्त, मॅनेजमेंट जमलं नाही. कणिक हां. कमी झाली त्याच्यात. कसं आहे, कणिक टाकली त्याच्यात. शेवटी स्वतः करण्यातनी फरक असतो आणि सांगण्यामध्ये फरकच असतो. त्याच्यासाठी एक असते, कहावत आहे काहीतरी म्हणतात की स्वतः शिकूनच घ्यावं लागते, त्याच्यानंतर करून बघावं लागते. बरोबर आहे. पण आज तसंच झालं एक साईड, की कारण आई सांगत होती पण ते राधिकाला काही व्यवस्थित जमलं नाही. आईने छान केलं. आणि मग लगेच आईनं तयार केले आणि मस्त बनवले आईनं. छान वाटत आहे. खायला पण छान. म्हणजे राधिकाचा जो प्लॅन होता बनवण्याचा तो व्यवस्थित जमला नाही, त्याच्यामुळे लगेच आईनं वगैरे चालू केलं इकडं. छान आहे. मस्त आहे. सुरुवात राधिकाने केली, शेवट आईनं केला असं म्हटलं तर चालते. कारण जेव्हा पहिले केलं होतं तेव्हाच काय झालं होतं जवळ याचं कवड्याच्या बोंडाचं. कधी सुरुवातीला पातळच झालं. पातळ झालं होतं ऑलरेडी आणि लगेच कणिक तळटांनी हां. कणिक मिसळली, तर आई म्हणे थोडं कणिक मिक्स करत होता, घट्ट करावं लागतं. घट्ट केलं आणि मग तळून घेतलं. असं आहे चालू इकडं. आणखी ते मन आहे काहीतरी सासू सुनेबद्दल, ते पण लागवते इकडं. शेवटी सासू जे काय म्हणतात, जास्त एक्सपिरियन्स असले ना, मी केलंच नाही ना. त्याच्यामुळेच म्हणतात. ते पण होते एक. हे जुनी रेसिपी आहे. हो. नवीन कोणी करतं का? नाही, मग नवीन काय असते आता? नवीन आता इडली ढोकळे आणि ते मग तुला खा कशी काय वाटले आज? कवडं दिसला ना मला. व्हायलाच पाहिजे, पण ठीक आहे करून पाहिलं ते पण खूप आहे, कारण शिकेल कधी बनवलंच नाही तर. तेच तर. असं आहे सर्व. आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगायचं आहे. कारण राधिका गेली होती करायला, सर्व ते काय झालं, कवड्याच्या बोंडाचा पचका वगैरे झाला असं म्हटलं चालते डायरेक्ट. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण शेवटी आलेच चांगल्यापैकी. छान पण झालेलं आहे. तर चला भेटूया. हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.